आणि संदीप थापड ही सलामीची जोडी आई जुबदानी बोळींच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. पहिलं षटक टाकण्याकरता गावदेवी स्फोट गोखविरे टीम कडनं विशाल समोसा नेहमी गरम असतो आणि भरपूर कामगिरी यंदाच्या वर्षामध्ये विशालने देखील केली आहे. जय हनुमान चषक पायगाव त्या चषकामध्ये आपण पाहिलं तर मग विशाल समोसा काय उल्लेखनीय कामगिरी राहिली होती या खेळाडूची, परंतु आज सह्याद्री चषकामध्ये तीच कामगिरी पाहायला मिळेल का? तूच रुतवा तूच धबधबा कायम स्थिर ठेवला जाईल का हे देखील पाहणे योग्य आहे. मॅच लावते सुरुवात. अमोल तलेकर ऑन स्ट्राइक. अख्खू टप्प्याची लेंथ, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर मग हा वाईट बॉल अव्हांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. अव्हांतर धावेने मात्र सुरुवात झाली आहे. पहिला बॉल आपण पाहिला तर मग स्वेर मारा केला होता. डावेस्टीच्या बाहेर बॉल. हे टायटल खूप चांगला रंगताना पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये, कारण गावदेवी स्फोट गोखिवरे म्हटलं तर एक युवा संघ आहे. युवा नेतृत्व युवा कर्तृत्व यांच्याकडे आपल्याला सातत्याने पाहायला मिळाले. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळणी सॉफ्ट हँडने मात्र यावेळेस हा स्ट्रोक खेळला गेलाय. एक सिंगल धाव. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू रवाना झाला होता, परंतु शैलेश धोडे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल मात्र आपला अकाउंट ओपन केलंय. फलंदाज अमोल तलेकर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. टॉप 10 मध्ये त्याची देखील वर्णी लागली गेली वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये. यावेळेस हा पुन्हा एकदा वाईट बॉल. आमच्या पंचांना देखील एक्सरसाइज करावी लागते. आमचे दोन ऑफिशियल पंच संतोष वळवे अँड जयेंद्रजी वाघे. जयेंद्रजी वाघे म्हटलं तर निश्चितच सर्वांना हसवणारे आमचे लाडके पंच पाहायला मिळतात. फायनलच्या दिवसामध्ये त्यांचा देखील शो आपल्याला पाहायला मिळेल. काय भन्नाट वेग आहे आणि अगदी त्या वेगामध्ये बॅटरला बीट केलं गेलंय. हलकीशी एज जरूर लागली होती, परंतु मिस्टाय मिस्टू कुठल्याही प्रकारचे धाव घेण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी केले नाहीयेत. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू फेकून झालेत. 2 चेंडूंचा खेळ झालाय. ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी एष्ट्यांच्या समोर पकडला गेलाय. पहिला धक्का बसेल टीम जीवदानी 11 बोळींज या संघाला. फलंदाज संदीप आउट. पहिला धक्का बसला गेलाय जीवदानी 11 बोळींच्या संघाला. संदीप थापड मात्र लेग विपरच्या स्वरूपामध्ये बाद झाले. पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज विशाल समोसा चांगली बॉलिंग करतोय. न्यू बॅटर आकाश लिलके मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. ऑन स्ट्राइक पाहायला मिळतायत. फुल टॉस बॉल. भीमरचा देखील इशारा आलाय. दोन धावा मात्र इथून पूर्ण केलेत. प्लस
आणखी एक 1 धाव 1 रन. टोटल 3 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जातील. धाव फलक पोहोचलं गेलंय 6 या आकड्यावरती. भीमर चेंडू हाताला गेला आणि त्याच्यावरती आपण पाहिलं तर मग 2 धावा आणखी पलून पूर्ण केलेत. इथून मात्र हा फटका खेळण्याकरता थोडं फ्रीडम देखील असणार आहे. यावेळेस आपण पाहतोय बॅटची लिडिंग एज आणि चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये रवाना होतोय. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. पोचले गेले 8 या आकड्यावरती. अमोल तलेकर एक विस्फोटक खेळाडू आहे, ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला सातत्याने पाहायला मिळालाय, परंतु त्याला स्ट्राईक पासून थोडंसं लांब ठेवलंय, वंचित केलं गेलंय. सध्या आपण पाहिलं तर आकाश इलके आहे ऑन स्ट्राईक वरती. त्याला भीमर चेंडू देखील हाताळला होता. फ्री हिट फटका खेळण्याकरता त्याला देखील फ्रीडम मिळालं होतं, परंतु जास्त फायदा उचललेला नाहीये. हो, यावेळेस आपण पाहतोय परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता. यॉर्कर स्पेशलिस्ट आहे गोलंदाज विशाल. आतापर्यंत आपण पाहिलं तर चेंडू फेकून झालेत षटकातील 5. टोटल चेंडू आपण पाहिले तर आतापर्यंत 8 फेकलेत. त्याच्यातून 5 चेंडू हे लिगल पाहायला मिळत आहेत. मात्र शेवटचा बॉल शिल्लक आहे. धाव फलकावरती धावा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत 9. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र अजून एक चेंडू मात्र टाकावा लागेल, कारण चेंडू पडल्यानंतर हलकासा आपण पाहिला तर मग लेग स्टंपच्या थोडासा बाजूने ट्रॅव्हल झाला आणि त्याच कारणास्तव हा चेंडू आपण वाईट पाहतोय. सॉफ्ट हँडने मात्र समोरच्या दिशेने ड्राईव्ह केले. एक सिंगल पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 या आकड्यावरती. या षटकाचं विश्लेषण आपण केलं तर मग या षटकामध्ये एकंदर 10 चेंडू फेकले गेले. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग 4 चेंडू हे खराब फेकलेत, 3 वाईट आहेत आणि 1 नो बॉल आहे. थोडा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा येताना या षटकामध्ये आपण पाहिल्या, परंतु एक चांगलं षटक जरूर मानावं लागेल. कुठल्याही प्रकारची गलती या ठिकाणी आपण पाहिली तर मग जास्त केली नाहीये. ज्या अनुषंगाने एक्स्ट्रा जरूर हात आलेत, परंतु कमी धावसंख्येवरती रोखलं गेले. चला दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत दीपेश आला. दीपेश वनगे, त्यानंतर राकेश वनगे जे जरीमरी स्पोर्ट गोखिवरे टीम मध्ये खेळतायत. त्याचप्रमाणे गावदेवी स्पोर्ट गोखिवरे संघामध्ये आपल्याला दीपेश वनगे हा पाहायला मिळेल. सध्या तरी खूप चर्चेमध्ये आहेत आमचे समालोचक जयेश डुकले. भरपूर त्यांना कॉल येतात कॉमेंट्रीसाठी. खूप बिझी शेड्यूल आहे. मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं तर नागपूर येथे होते. काय जबरदस्त त्या ठिकाणी समालोचन केलं. पुढच्या हप्त्यामध्ये वानखेडे स्टेडियमवरती देखील पाहायला मिळतील.
त्यानंतर रायगड येथे देखील त्यांचा दौरा आहे आणि आमचं देखील स्वप्न आहे की जयेश डुकले सरांनी ISPL सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन चांगली कॉमेंट्री करावी. षटकातील पुढचा बॉल हो हो अगदी बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू फेकला गेला आणि काय जबरदस्त ज्या वेगाने आला ना त्या वेगाने मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलंय. हीच तर खासियत आहे मिस्टर अमोल तलेकर या खेळाडूची. षटकार धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. IPL चा सीझन देखील येणार आहे. एक दिग्गज ज्येष्ठ समालोचक आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर दिग्गज पार देखील पाहायला मिळतील. दशरथजी पाटील अँड आमचे ज्युनियर मोठे अंपायर जयेंद्र वाघे यांची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळेल IPL मध्ये. ओहो आणखी एक ॲप ट्रॅकर बॉल होता. काय जबरदस्त या ठिकाणी पिक केलंय बॉलला. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळतील 2 धावा. 2 धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 20 आकड्यावरती. इथून मात्र जी जबाबदारी आहे ना ती स्वीकारली गेली. अमोल तलेकर एक तारणहार खेळाडू आहे जीवदान 11 बोलिंग संघाचा. निश्चितच आणखी एक महत्वाची अनाउन्समेंट आम्ही करणार आहोत. इनफिल्डच्या वरून यावेळेस नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय, परंतु काय प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले. अगदी 30 सर्कलच्या बाहेर जाऊन झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, मात्र 2 धावा पाहायला मिळतील आणि या 2 धावेने धावफलक पोहोचलं जात आहे ते म्हणजेच 22च्या घरामध्ये. 22 धावा ऑन द स्कोर बोर्ड. लॉस 1 विकेट. दीपेश पुढील बॉल. ओहो सुंदर चेंडूच्या हाताळणी. सॉफ्ट हँडने यावेळेस स्लाइस केलंय शॉर्ट कव्हरच्या दिशेनं. एक सिंगल ही पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं 23 वरती जाऊन पोहोचला आहे धावफलक. अमोल तलेकर, आकाश लिलके हे 2 बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. सिंगल डबल मोठे फटके सर्व काही त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळत आहेत. हा चेंडू आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. चेंडू फेकून झाले आतापर्यंत या दुसऱ्या षटकातील 5. अजून एक शेवटचा बॉल बाकी आहे. सॉफ्टने यावेळेस पुन्हा एकदा बॉलला स्लाइस केलंय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं. शैलेश धोडे त्या ठिकाणी होते. सुंदर क्षेत्ररक्षण झालं आहे, परंतु जसा पाणी पड न पोशी मला याद कर. जसा जसा पाणी पड न पोशी मला याद कर. जसा जसा पाणी पड न पोशी मला याद कर. जसा जसा पाणी पड न पोशी मला याद कर. धन्यवाद, थँक्यू सो मच. शैलेश धोडे बॉलिंग ट्रॅक वरती. छोटा पॅकेट, बडा धमाका, जिद्द, चिकाटी, गुणकौशल्य सर्व काही त्याच्याकडे आहे. पहिला बॉल, त्याचं भव्य स्वागत केलंय. स्लॉक से करेंगे सबका स्वागत. अमोल तलेकरच्या बॅट मध्ये आलाय हा दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6
साया गोरी गोरी केला तू हुंग दिल चोरी पुरा बोलाया गोड बोली पटेल तुला मी नाही बोली पुरा बोलाया गोड बोली पटेल तुला मी नाही बोली पहिल्याच बॉल वरती षटकार. अमोलच्या बॅट मधनं षटकार क्रमांक हा दुसरा पाहतोय मॅच मध्ये. अगोदर देखील एक मोठा फटका त्याच्या बॅट मधनं येताना आपण पाहिलाय आणि त्याच्या अगेन जर तुम्ही असे शॉर्ट बॉल ठेवाल तर निश्चितच तो मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकतो. ओहो, बराच काल हवेमध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळाला होता. पिच टाइम स्ट्रोक, परंतु 2 धावा इथून मात्र पूर्ण केलेत. चांगला खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 धावेने धावफलक पोचलं गेलंय 33 या आकड्यावरती. 33 धावा ऑन द स्कोर बोर्ड. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक. ओहो, झेल सुटलाय आणि लगेच मात्र डोक्यावरती हात आलेत, कारण त्या क्षेत्ररक्षकाला देखील ठाऊक आहे अमोल तलेकरचा खेळ. इथून मात्र जीवनदान दिलं गेलंय, त्याचा फायदा उचलला जाईल का? येणारी वेळ त्याचा रिझल्ट आपल्याला नक्की देऊन जाईल. संधी मिळवली होती शैलेश धोडेनं, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. ओहो, यावेळेस वेगवान बॉल, चांगली लेंथ पकडली आहे. तर पहिल्या बॉल वरती षटकाराला, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉल वरती देखील झेल उडाला होता, परंतु तो थोडा आवाक्यापासून दूर राहिला. परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग आणखी एक संधी प्राप्त केली होती, परंतु झाले आहे मिस्टेक. षटकातील पुढील बॉल, आखू टप्प्याची लेंथ आणि चेंडूला उडवला यावेळेस आकाशनं सीमारेषा बाहेर. 6 धावांकरता षटकार. दर्पा कसा भाऊ वाजवतो भारी ना जवळची होती बरी नाचाय आली. दर्पा कसा भाऊ वाजवतो भारी ना जवळची होती बरी नाचाय आली. लाल सुरकाने सुनती नाचते भारी ना होती बरी फार मला पसंत आली. धन्यवाद, थँक्यू सो मच. षटकार आलाय आकाशच्या बॅट मध्ये आणि आपण पाहिलं तर मग धावा आणखी वेगाने वाढल्या. 40 धावा धाव फलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे. 2 क्षेत्ररक्षक बीट झाले, चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांकरता आणखी एक महत्वाचा चौकार आकाशच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय. नहीं 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 साळुंके, यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़ है. धन्यवाद. ही धावसंख्या झाली आहे 44, 44 धावा. सुंदर धावफलक यावेळेस सजवलं गेले. धावसंख्या नटली, सजली, फुलली. सुंदर धावफलक.
तिन्ही षटकांचा खेळ मात्र संपन्न झाला आहे. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 44 44. तिसरं षटक टाकण्याकरता साहिलच्या अगेन्स्ट हा ठोकलाय. आणखी एक मोठा षटकार 6. धन्यवाद डीजे. सह्याद्री चषक बाफाने आपण पाहतोय आणि सध्या हा चेंडू आपण पहिला अगोदरचा तर बाफाने गावामध्ये पाठवला. एवढा भव्य षटकार आपण पाहिला अमोलच्या बॅट मधनं. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतोय. हवेच्या लाटांवरती झालाय चेंडू स्वार, गेलाय सीमा रेषा पार. आणखी एक षटकार 6. बंधू आलाय नेवाला धन्यवाद. थँक्यू सो मच. 56 धावा धाव फलकावरती लागले गेलेत. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कमबॅक करावा लागेल, नाहीतर मग जो झेल सोडलाय ना सध्या तो भुगतान भरावा लागतो. हलक्या हाताने मात्र यावेळेस ऑन साइडला वळवलंय. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. पकडले गेले, चेक करायचंय का? डिसिजन पेंडिंग आहे. मला वाटलं की पंचांनी मात्र डिक्लेअर केले त्या ठिकाणी, परंतु चेक करायचं. चला, तिसरे अंपायर देखील सज्ज झाले, रुपेश दांडेकर. एक चांगले अंपायर आहेत. थ्रो गोलंदाजी पकडली गेली आहे, म्हणजेच ह्या 3 धावा मिळतील. इथून येणारे 4 चेंडू दुसऱ्या गोलंदाजाला फेकावे लागतील. निश्चितच रुपेश दांडेकर खूप चांगलं सहकार्य. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग कर्नाटक इथे होते आणि आज सकाळी मात्र त्यांची फ्लाईट लँड झाली आणि खऱ्या अर्थानं आज सह्याद्री चषकामध्ये देखील त्यांची उपस्थिती लागली आहे. खूप खूप धन्यवाद रुपेश दांडेकर. इथून 4 चेंडू टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहणार आहोत. जसं 2 धावा मिळतील पहिल्या बॉल वरती. अजय धोडे आलेत. पहिल्याच बॉल वरती 2 धावा. इथून अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जवळजवळ आपण पाहिलं तर मग एकच चांगला धावफलक, मात्र सुसज्ज धावफलक, अग्रगण्य धावफलक निश्चितच पाहायला मिळतोय. यावेळेस हवाई स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न 2 खेळाडूंमध्ये झालेले आहे. मिसअंडरस्टँडिंग आणि त्याचं बेनिफिट मिळालं जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. चेंडू निघून गेला सीमारेषा पार. येतो चौकार. कॉलिंग खूप महत्वाची होती आणि ती कॉलिंग होताना दिसली नाहीये. थोडे नशीब देखील मानावं लागतील, मोठी टक्कर झाली नाहीये. मित्रांनो, कॉलिंग करा. जेव्हा अशा सिच्युएशनला झेल येतो तेव्हा कॉलिंग खूप महत्वाची असते, नाहीतर मग निश्चितच मोठी दुखापत होण्याची दाट शक्यता असते.
कारण आपण भरपूर रील्स अशा प्रकारे पाहिले आहेत क्रिकेटच्या पटलावरती, मोठे नुकसान देखील होताना पाहिले. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर स्ट्रोक आहे आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. वारंवार षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अमोल तलेकर ऑन फायर. सेहेचाळीस धावसंख्येवरती खेळतोय. इथून जर एखादा मोठा फटकाला तर हाफ सेंचुरी पाहायला मिळेल. ओहो, मिस टाइम स्ट्रोक आणि झेलच्या सुरुवातीमध्ये मात्र 5 झालेत. हाफ सेंचुरी करण्यासाठी निश्चितच जे प्रयत्न केले होते मात्र ते प्रयत्न अपयश पाहायला मिळाले. परंतु जबरदस्त धावफलक या स्पर्धेतील सर्वाधिक धावा बनवणारा संघ पाहायला मिळेल. जीवदान 11 बोलिंग संघ. जवळजवळ 69 धावा ह्या बनवल्या गेल्यात आणि 70 धावांचं लक्ष असणार आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग 16 बॉल मध्ये 46 धावा अमोल तलेकरच्या पाहायला मिळालेत. मी तर म्हणेन थोडस खराब क्रिकेट खेळले गेले. गावदेवी स्पोर्ट गोखिवरे संघ अमोल तलेकरचा सोडलेला तो पॉइंटला जेल आणि तिथून त्यांनी केलेले ते आक्रमण अगदी थोडसा बॅकफूट वरती संघाला घेऊन गेलं. अजून सुद्धा वेळ गेले नाहीये, धावा होऊ शकतात. T4 टॅट जसं उत्तर द्यावं लागेल आणि निश्चितच आम्ही टॉस कडे देखील जाणार आहोत. एका बाजूने साई कृपा स्फूट राजावली तर दुसऱ्या बाजूनं एकविरा स्फूट वाकीपाडा. वाह, काय जबरदस्त मुकाबला होईल यात काही शंका नाहीये. चला आपण टॉस देखील करणार आहोत. तुळशीरामशी धुमाळ उर्फ अप्पा आमच्या सोबत आहेत. चला, एकविरा स्फूट वाकीपाडा. आमचे प्रियजन चोफ्रारचर उर्फ रुपेश मोरे हे येत आहेत. चला, कॉल कोण देणार आहे? छापाचा कॉल राजावले टीम कडे आणि येतोय छापा. राज चोनकर. स्माइल खूप चांगली चेहऱ्यावरती पाहायला मिळते. टॉस जिंकला, डिसिजन काय? बॅट फर्स्ट. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोरचा संघ आपण पाहिला तर त्यांच्याकडे देखील खूप चांगले गोलंदाज आहेत, फलंदाज आहेत. सर्व काही अगदी योग्य इथे पाहायला मिळते. बॅटिंग करताना साधारणतः किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 50 ते 55. आज तुमचा संघ पूर्ण आहे. हो एक चांगली फाईट पाहायला मिळाली आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. हो नक्कीच. बेस्ट ऑफ लक शुभेच्छा देतो. रुपेश मोरे, टॉस जिंकला असता तर डिसिजन काय घेतलं असतं? फिल्डिंगच घ्यायची होती. जे हवा आहे ते मिळाले. आज तुमचा संघ पूर्ण आहे का? नाही, 2 प्लेयर नाहीत. कुठले 2 असे खेळाडू नाहीत तुमच्या आज प्लेइंग 11 मध्ये? अनिकेत, कुणाल. क्या बात आहे. अनिकेत आणि कुणाल हे 2 जे खेळाडू आहेत त्यांची कमतरता निश्चितच जाणवेल. निश्चितच या स्पर्धेमध्ये आलात, तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये आल्यानंतर या सुंदर ट्रॉफीज या ठिकाणी आपण पाहतोय. काय मत आहे? इकडे ट्रॉफ्या चांगल्याच असतात त्यांच्या. कुठली ट्रॉफी मिळवण्याचे प्रयत्न केले जातील? पहिला राऊंड जिंकण्याचा प्रयत्न असेल. निश्चितच फर्स्ट पायरी चढण्याचा प्रयत्न सध्या तरी केला जाईल. तुम्हाला देतो आम्ही शुभेच्छा. हे होते 2 कर्णधार, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. टॉस जिंकला तो म्हणजे साई कृपा स्पोर्ट राजावली या संघानं आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण करावं लागेल ते आहेत आमचे जयेश डुकले. थँक्यू. थँक्यू सो व्हेरी मच मिस्टर विजयजी भोये. आवाज आपण ऐकला सकाळच्या सत्रामध्ये. आणखी दिग्गज कॉमेंटेटर समालोचक संदीपजी गावड सरांचा देखील आवाज ऐकला आणि त्यांनी ग्वाही दिली की मग आज माझ्याकडे थोडा वेळ आहे, कदाचित संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील आज आपल्याला ते जॉईन होतील. चला मैदानाच्या दिशेने जाऊया. जसं म्हटलं जाते ना की कड़ी से कड़ी जोड़ दो तो जंजीर बन जाती है और मेहनत पे मेहनत करो तो बड़ी वाली और अच्छी तकदीर बन जाती है. डेफिनेटली आणि ती बनवावीच लागेल. आता मेहनत करावीच लागेल.
लक्ष काय मात्र आपण बघितलं तर छोटंसं नाहीये तर भरपूर आणि भरपूर मोठे 24 चेंडू आणि 70 धावा डोळ्यांच्या समोर हा धावांचा मोठा वाला डोंगर उभा केलाय आणि तो दाखल झालेले धाकड खेळाडू शैलेश धोडे आणि विशाल या दोन खेळाडूंना आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर सनील संतोष सावरे नावाचा गोलंदाज अगदी आपण बघितला. हे पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक. पॉवर प्ले स्पेशालिटी काबिलियत आहे क्षमता आहे त्याच्याकडे अगदी चांगलं क्रिकेट दर्शवण्याची. आलेल्या सत्रामध्ये सगळे आमचे जे समर्थक असतील या स्पर्धेचे आणि त्यात नंतर म्हणजे प्रेक्षक त्यात नंतर खेळाडू असतील आणि आमचे VTCA ऑफिशियल युट्यूब चॅनलला जोडलेले प्रेक्षक आणि त्यांच्या माहितीसाठी सामना जबरदस्त होणार आहे. जबरदस्त होणार आहे. रफ अँड टफ होणार आहे याचे संकेत दिलेत. अगदी एका बाजूने आपण पाहतोय गावदेवी गोकिवरे टीम बॅटिंग करते परंतु फर्स्ट बॅटिंग करत असताना जीवदानी बॉलिंग टीमने 69 धावा 4 षटकामध्ये फलकावर लगावल्यात. आता पूर्ण करायचे तर मग अफाट मोठी सुरुवात करायची आहे ना त्या प्रयत्नामध्ये होते परंतु पहिल्या बॉलवर झेल आला होता. नियंत्रण नव्हतं आउटफील्ड मध्ये खेळाडूचं त्यामुळे झेल कलेक्ट करता आला नाहीये परंतु नुकसान झालं नाहीये तितका. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. धावा 2 मिळाल्या. बॅटिंग स्ट्राईक एंड कडे विशाल आहेत. डावखोर हाताची अटॅकिंग क्रिकेट ही त्यांची ओळख आहे. उडवलाय पुन्हा एकदा हवे चेंडू आता नाही सोडणार खेळाडू तिकडे. सुरुवातीच्या क्षणाला बघितलं होतं नियंत्रण नव्हतं आता पूर्ण नियंत्रणामध्ये स्वतःमध्ये कंट्रोल होता आणि चेंडूला निरीक्षण केलं आणि अगदी सहज कॅच पकडला जाईल. फलंदाज होईल पहिला खंदा बाद विशालला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. तुया मायर कसा गशीते तुया मायर कसा तुया मायर कसा गशीते तुया मायर कसा गेली वडे वडे रानन घोषिता तुया माय. कर्मभूमीच्या जगात श्रम तर प्रत्येकाला करावेच लागतात. देव तर हातामध्ये फक्त रेषा देतो परंतु मेहनतीने त्यामध्ये रंग मात्र आपल्याला भरावे लागतात. मेहनतीने रंग भरावे लागतील. आता मेहनत मोठी करावी लागेल. त्याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले नवीन खेळाडू अगदी आपण बघितलं तर रुपेश राया त्यांना पाहतोय. गावदेवी गोकिवरे टीम देवीचा पाडा मागची स्पर्धा त्यांच्यासाठी छान गेली कारण की त्या स्पर्धेमध्ये त्यांनी आपल्या घरी आणि प्रथम वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पहिली ट्रॉफी जिंकली आहे. परंतु या मैदानावर तो सकारात्मक ऊर्जा घेऊन आले होते. तो विचार घेऊन आले. फुलटॉस आहे सरळ बॅटच्या साईडने फक्त दिशा दिली आहे. पुन्हा पाहिलं आपण तर झेलची संधी कन्वर्ट केले तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी फेम मध्ये झोन मध्ये कॅच कलेक्ट केला जाईल त्याच्या माध्यमातून दुसरा आणि बॅक टू बॅक हा दुसरा मोठा धक्का. गावदेवी गोकिवरे देवीचा पाडा या टीमला विकेट डाऊन. तुया मायर कसा घोषिता तुया मायर कसा अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं फुलटॉस चेंडू होता परंतु जे क्षेत्र निवडलं ना बॅटरने चुकीचं निवडलं. कदाचित हा शॉट अगदी थोडासा बॅटचा फेस फिरवून बंद करून जर खेळला असता ना तर मग मिड विकेट किंवा काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये खेळण्याची संधी होती मुभा होती परंतु तसं झालं नाहीये. आणि मग तिथे काय झालं की 2 चेंडूवर 2 विकेट लागोपाठ आता गोलंदाज ऑन द हॅट्रिक विकेटच्या मार्गावर आलाय. विकेटची हॅट्रिक्स पूर्ण होताना पाहायला मिळेल का. चौथा चेंडू नवीन बॅटर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. साहिलचा देखील खेळ आपण काय छान पाहिला होता दमदार पाहिला होता. जय हनुमान चषकामध्ये त्याचे आयोजक राहिले होते विजयजी भोये आणि छान अशी स्पर्धा ती देखील पाहायला मिळाली. यात नंतर आणखीन अशा स्पर्धा येतात त्याचपैकी आपण बघितली तर मग ही स्पर्धा सह्याद्री ट्रॉफी सगळ्यांची आवडती आणि मनपसंद ट्रॉफी म्हणजे सह्याद्री ट्रॉफी जी अगदी आपण पाहतोय कारण की या स्पर्धेचं आकर्षणच असतं. कारण की ज्या ट्रॉफीज पाहिल्या आपण मोठमोठ्या ट्रॉफीज त्यानंतर कूलर सायकल आणि विविध अशी पारितोषिक याचा मालिकावीराच्या माध्यमातून सायकल मिळेल आणि मग 4 जी पारितोषिक आपण बघितली सामनावीरासाठी देखील दिली जात आहेत. दरम्यान विकेट डाऊन.
एवढीच आहे बघा. अगदी जर चर्चा करायची झाली तर DBNच्या माध्यमातून मग तिचे धनंजयजी मागेला आहेत आणि त्यांच्यासोबत DBN टीम देखील आज किती पुढे चालली आहे बघा. कारण की स्वप्न असतं ना बघा त्या चॅनलचं देखील, कारण की ती DBN टीम देखील आज वानखेडेच्या मैदानावर आणि तिथे देखील इंटरनॅशनल मुकाबला, इंटरनॅशनल सामना कव्हर करण्याची त्यांना संधी मिळाली. म्हणजेच किती प्रगती केली. कारण की या सध्यानं आपण बघितलं तर यूट्यूबमध्ये देखील आपण बघितलं तर कॉम्पिटिशन आहे आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये मी तर म्हणेन की मग सध्या तरी DBNचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि नक्की त्याच्यामुळेच आपण पाहू शकतो की आज एक मोठी स्पर्धा वानखेडेच्या मैदानावर त्यांना कव्हर करण्याची संधी मिळते. आणि पुन्हा देखील त्यांना शुभेच्छा देऊया आपण. DBNसाठी जाऊया मैदानाच्या दिशेने. अमोल बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर नंबर 2 असेल. अमोल तलेकर इज अ व्हेरी सेन्सिबल प्लेअर. कारण की हा खेळाडू आपण बघितला तर एक टॉपचा ऑलराऊंडर आहे. कारण की कूल माइंड क्रिकेट ही त्याची ओळख आहे. शांत स्वभावाने क्रिकेट. बघा शैलेश असतील तिकडे, परंतु शैलेश या बॉलला खेळताना कमी पडलेत. 70 धावा डोळ्याच्या समोर टार्गेट आहे. परंतु सुरुवात किती झाली आहे पहिल्या ओव्हरमध्ये? 2. 68 हव्यात आणि येणारे चेंडू आपण बघितले 17. तर जिंकायचं आहे ना तर मग एकच निर्धार. शैलेशचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा, हवेत चेंडू उंचावलाय. 1 2 3 खेळाडू आले होते. आकाशने चेंडूला मात्र अखेरीस पकडलं. बघा 2 मिळत आहेत, परंतु त्या 2 प्रत्येक बॉलला नीट निरीक्षण करून अगदी मिडल ऑफ द बॅट करून स्टेडियमच्या बाहेर, मैदानाच्या बाहेर पोहोचवण्याचा जास्त प्रयत्न करावा लागेल. तर तुम्हाला या मॅच मध्ये येण्याची संधी मिळेल, या मॅचला बनवण्याची संधी मिळेल. परंतु सिंगल डबल आले तर मग कुठेतरी मागे पडेल टीम. धीमा टाकला, गती कमी करी गेली होती, फुलटॉसला कन्वर्ट केला होता. अंकेश होते तिकडे, त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत क्षेत्ररक्षण सुंदर झालंय. कारण की 2 आउटफील्ड मध्ये त्यांनी कॅच देखील पकडले. स्टायलिश प्लेअर आहेत अंकेश, त्यांना आपण पाहतोय. डोळ्यावर स्टायलिश गॉगल, त्यात नंतर गोल हॅट डोक्यावर देखील पाहायला मिळते आपल्याला, टोपी. अमोल बॉलिंग मार्कवर सज्ज आहेत. 3 धावा दिल्या 3 मध्ये. फलकावर झालेल्या धावा आपण पाहिल्या तर 5. 65 ची गरज आहे. 65 धावा नीट टू विन. एक टार्गेट मोठं आहे, भलं मोठं टार्गेट. हो आता अमोलच्या माध्यमातून मिस्टेक झाली आहे. नो बॉलचा इशारा, भीमर चेंडूची हाताळणी. आणि बघा जाणून बुजून तर कोणी करत नाहीये, परंतु हे घडतं क्रिकेटच्या मैदानात आहे ना. ज्या घडामोडी घडतात त्या घडत असतात. बाहेरून नक्कीच आपण बघितलं ना ते पाहणं सोपं असतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये जो मुवमेंट करतो ना त्यालाच माहिती असतं. फ्रीडचा चेंडू होता, परंतु मात्र व्यवस्थित खेळता आला नाहीये. डॉट चेंडू मैदानाच्या आतमधून कालिया चाललाय. अरे ओ कालिया, तेज भागो, तो हमारे गब्बर आएंगे. सरळ खेळला जातोय, दम नाही त्या तितक्या फटक्यामध्ये. पुन्हा मी येईल तिथे अगदी सिंगल. ही मॅच आहे ना लांब चालली आहे, लांब चालली बॅटिंग करणाऱ्या टीम्स पासून. का चालली आहे त्याचं कारण आपण पाहिलं की पहिल्या इनिंग मध्ये अमोल तल्लेकरची काय जबरदस्त खेळी, आकाशची त्याला साथ मिळाली, त्यामुळेच एक जबरदस्त मोठं टोटल. या दरम्यान आपटून टाकलेला चेंडू होता, उडवलाय, धमाका केलाय, छोटा पॅकेट बडा धमाका आणि नक्कीच देऊन जाईल 6 धावा. षटकार.
सांगतोय महेंद्र डीजे पवार यांना रात्री रात्री फिरू नका, असंच होतंय. येणारे 12 चेंडू असतील आणि या 12 चेंडू मध्ये आता 57 धाव्यांची गरज. शैलेशने बघितलं, दाखवून दिलंय की मी छोटा पॅकेट आहे, धमाका मोठा करू शकतोय, परंतु आणखीन मोठे धमाके असेच करावे लागतील. या ओव्हर मध्ये जर धमाके झाले तर मग या मॅच मध्ये बॅटिंग करणारा टीम येऊ शकतोय. आता ओव्हर क्रमांक 3 संजू. भारतीय संघामध्ये आपण संजू सॅमसंगला पाहत असतोय, तो हा संजू काय करतोय, सरळ खेचलाय फटका, चांगला आहे फटका, चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, एका टप्प्याने मिळतील 4 धावा. काय लाजवाब फटका, जबरदस्त चौकार. सतरा धाव फळकावर. आतिषबाजीची गरज बॅटिंगच्या साईडने. आता मिस टायमिंग झाला, वरती लागला, अगदी स्वतः गोलंदाज आले होते, झेलच्या खाली पकडण्याचा प्रयत्न, परंतु हातावर चेंडू स्पर्श झाला, चेंडू गेला डिक्लेरेशनच्या क्षेत्रामध्ये. 2 धावा मिळतात. अगदी आज बघितलं ना तर चांगले आणि चांगले संघ आहेत आणि चांगल्या संघांमध्ये चांगलं क्लॅश ऑफ द टायटलसाठी यांना जबरदस्त आणि मजबूत अशा मॅचेस होणार आहेत. आणि आज खास करून नजर आपण त्या मॅचकडे देखील टाकूया, कारण की विरा 11 धाने हा संघ, कारण की यानंतर देखील आपण बघितलं की 2 यंगस्टर टीम म्हणजेच यंगस्टर्सचा भरणा असलेल्या टीम, प्लस पॉईंट मायनस पॉईंट, कारण की एकविरा वाकीबाडा टीम सगळे आपण बघितलं तर 2 मायनस पॉईंट आपल्याला बघायला मिळालेत. रुपेश यांनी सांगितलं. टॉप एज प्रॉपरली टायमिंग नव्हतं तिकडे, त्याला प्रॉमिसिंग फटका म्हणतात, तो नव्हता. बघा आता इथे औपचारिकता पूर्ण करणार असं आम्ही त्यांनी दर्शवलं गेलंय. कारण की या मॅचला नक्कीच ज्याप्रमाणे लढाईपर्यंत सारखं लढता आलं नाहीये. का लढता आलं नाहीये, कारण की पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या डावामध्ये अमोलची बॅटिंग होती ती घातक होती, विध्वंसक होती. इतका मोठा डावांचा डोंगर उभा केला की तो डोंगर चढताना ना सुरुवातच झाली नाही तशी, कारण की सुरुवात तशी जर झाली असती तर हा डोंगरचा रस्ता नक्कीच पूर्ण करता आला असता आणि ते टार्गेट होतं ना की नक्कीच पूर्ण देखील झाला असता, परंतु नाही आहे. या मैदानावर चांगल्या धावा येतात. कालच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर मग सगळे वन साइडली मुकाबले झाले. दरम्यान हा फटका 2 धावेंचा देऊन जाईल. टीमची टोटल 2 ने मात्र पोहोचली गेली आहे 22 च्या आकड्यावर. डोळ्याच्या समोर टार्गेट येईल मग जवळजवळ आपण बघितलं तर 48 धावा. आठ चेंडू आणि 48 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. बघा आता दिल्ली दूर आहे आणि दिल्ली जर दूर आहे ना तर मग काय आहे, तुमच्यासाठी एकच आहे, दिल्लीला अगदी कमी वेळेत पोहोचायचं आहे तर मग फक्त विमानाने जा. विमान अर्थात काय तर षटकार. वाईट बॉलचा इशारा येईल. 47 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू आणि 47 धावा. आपण वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये ना 2 षटकामध्ये 45 धावा, 44 धावा, 46 धावा पाहिल्यात. म्हणजेच क्रिकेटच्या पटलावर ना कोणतीही गोष्ट साध्य करणं तितकं कठीण नाही आहे, परंतु या दरम्यान फटका खेचून मारण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. अंकेश पुन्हा एकदा फेम मध्ये आपण पाहतोय. धावा 2 मिळतील. 2 ने संघाचं टोटल वाढलं गेलं. बॉलिंग ट्रॅक वर येत आहेत आता आकाश. आकाश लिलके बॉलिंग ट्रॅक वर आल्यानंतर त्यांच्या माध्यमातून हा चेंडू फेकला वाईट. 44 धावा हवे असतील. दीपेश आणि शैलेश हे खेळाडू आहेत, औपचारिकता आहे ती पूर्ण करतील. पुन्हा एकदा वाईट. थोडीशी आता कसरत करावी लागते आमच्या अंपायर्स जयेंद्रजी वाघे यांना. त्यांचं
कालच्या दिवसातलं आवडतं गाणं आमचे DJ रेडी आहेत. जेव्हा विजयजी भोई येतील तेव्हा गाणं लागेल. संतोषजी वळवी आज आपण बघितलं ते देखील इन ॲक्शन मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. बघा या स्पर्धेच्या ज्या काही फॉर्मॅलिटीज असतील ना त्या प्रत्येक संघाने पूर्ण करायच्या आहेत. परंतु संतोषजी वळवे त्यांचा संघ खेळणार आहे शेवटला, परंतु ते आल्या आल्या त्यांनी त्यांची फॉर्मॅलिटी पूर्ण करून टाकितली. कारण की त्यांनी सांगितलं आम्ही खेळाडू आहेत, आम्ही खेळाडू वृत्ती दर्शवणार, आणि त्यांनी लगेच फॉर्मॅलिटीज पूर्ण केले. नो बॉलचा इशारा दिलाय, परंतु पंच सांगतात की आता आपण थर्ड अंपायर कडे जाऊया. नो बॉलचा इशारा. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फ्रीडचा चेंडू पाहायला मिळेल आता. वाईट पुन्हा एकदा फेकला जातो. या ओव्हर मध्ये थोडीशी कसरत करावी लागते. फ्रीडचा चेंडू कंटिन्यू असेल मात्र. बघा आपल्या टीम मध्ये क्षमता काय आहे हे दर्शवू शकतायत गावदेवी गोखिवरी टीम, देवीचा पाडा. कारण की कशा प्रकारे त्यांनी पारितोषिक पटकावलं गेलं होतं जय हनुमान चषकामध्ये. पुन्हा एकदा वाईट. आतापर्यंत अवांतर धावा येत आहेत. 4 वाईट आलेत आतापर्यंत, एक नो देखील आलाय. बघा म्हणजे दुसरं लांब लचक षटक होणार आहे डेफिनेटली. आतापर्यंत 6 चेंडू फेकलेत, परंतु करंटली बघितला तर आपण एकच लिगल चेंडू फेकून झालाय त्याच्यामध्ये. फ्रीडचा चेंडू पुन्हा एकदा आहे. हे संकेत चांगले नाही आहेत जीवदानी बॉलिंग टीम साठी. फ्रीडचा चेंडू हवेत खेळलाय. स्वतः येतात गोलंदाज पकडण्याचा प्रयत्न, परंतु फ्रीड आहे. जास्त काही नुकसान नाही होणार तिकडे. कॅच तर जरूर चांगला पकडला गेला होता. मेहनत गेली होती, परंतु थोडीशी वाया देखील गेली, कारण की गोलंदाजाच्या खात्यामध्ये विकेट नाही आली. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. शैलेश क्या बात आहे. छोटा पॅकेट आहे, पॅकेट आहे. मोठा धमाका केलाय आणि लाजवाब धमाका. षटकार. शैलेश डेफिनेटली नजर असलेली आहे खेळाडूकडे. क्या बात है, सुंदर देखना, लाजवाब, एक से बढ़कर एक. ये बल्लेबाज तोहफे लाया है अनेक. षटकार. आणखीन एक. ही धमक पाहिजे, ही खेळाडूची चर्चा झाली पाहिजे. सामना हातातून गेला तरी चालेल, परंतु मनामधली जिद्द, मनगटामधली ताकद आमची काही कमी होणार नाहीये हे दर्शवतोय. आता मात्र चांगला चेंडू हाताळला गेलाय. तो शैलेशचा जर विचार करायचा झाला तर जबरदस्त फटकेबाजी. आतापर्यंत 3 उत्तुंग षटकार हे त्यांच्या बॅट मधून आपण पाहिले देखील आहे त्या इनिंग मध्ये. एका बाजूने एकाकी झुंज ही त्यांची आपल्याला बघायला मिळालेली आहे. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे मात्र विकेट डाऊन होताना अगदी पाहायला मिळाली. सामना मात्र इथे समाप्त झालाय. शेवटच्या क्षणाला मात्र कमबॅक केला गेला आणि हे लांब लचक षटक पाहायला मिळते या स्पर्धेतलं. किती चेंडूचं षटक झालं ते देखील आमचे ऑफिशियल सांगतील. 11
11 चेंडूचं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि सामना जिंकला गेला. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातोय. खेळाडू आहे 16 चेंडू 46 धावा, एक शानदार दमदार दर्जेदार आणि सदाबहार आणि यादगार पारी